मॉर्निंग एव्हरीवन. मस्त अशी सकाळ उगवलेली आहे आणि आज आपण क्रूजला चाललोय आहोत. तर ऑब्व्हियसली 10:30ची आपल्याला ट्रेन पकडायची आहे. सध्या 9 वाजलेले आहेत आणि वी डोंट हॅव मच टाइम ॲक्च्युली. सो एका तासामध्ये पटकन असं रेडी होऊन घेऊ आपण आणि आपली जर्नी स्टार्ट करूया. तर मित्रांनो, जाण्याची वेळ झालेली आहे आणि वी आर ऑल सेट. ओके, सो आता आपण जाणार आहोत. सध्या पहिले तर आपण देवाच्या पाय पडूया आणि मग आपली जर्नी स्टार्ट करूया. तर आता निघालेलो आपण मस्त बघितलं बघा. बॅग बिग ऑल पॅक. ओके, सो आता इथून आपण ऑटो करून स्टेशनला जाणार आणि तिथून मग ट्रेन. बाय 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 बाय. बाय बाय. चला 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 चला. बाय बाय. ओके, ऑलरेडी लेट झालाय. बाहेर ऑटोवाला ऑलरेडी रॅपिडोवाला उभा आहे खूप टाईमपासून. होपफुली कॅन्सल नाही केलं म्हणजे झालं बस. बघूया. हा माझा भाचा आयुष जाधव. ओके, सो आता आपण आलोय AC ट्रेन मधून बाहेर. बाहेर आल्या आल्या असं एकदम मध्ये आल्यासारखं वाटलं. बरोबर, पकडू मी चालेल. ओके, सो आता आपण जाणार आहोत इथून पोर्टला. आपण बघूया बाहेर जाऊन कॅब वगैरे काहीतरी. ट्रेन चालली परत आय थिंक विरारला. इफ आय एम नॉट रॉंग. येस, विरारला परत चाललेली आहे. ओके, बाहेरून कॅब वगैरे भेटले तर कॅब घेऊया मग जाऊया. ओके, बसलोय टॅक्सीमध्ये. सगळे येतात. स्माइल गाईज, स्माइल. ओके, सो आता आम्ही चाललो आहे कुठे? बल्लाड पोर्ट ना. बलाड एअरपोर्ट. ओके, सो इथून आपण घेतली आहे कॅब. हार्डली 10 मिनिट्स लागतील आपल्याला तिथे पोचायला. ओके, भेटूया डायरेक्ट बलाड पोर्टला. सो आता आम्ही आतमध्ये आलो. सिक्युरिटी चेक हे का बंद केलं त्यांनी? होल्ड केलं. थँक्यू. आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. ओके, सो बघू शकतो तुम्ही असा एरिया. ठीक आहे, सो आम्ही फक्त सिक्युरिटी चेक इन केलं फक्त आता. ओके, हां, इकडे व्हेरिफिकेशन होणार. दिस इज द व्हेरिफिकेशन काउंटर दॅट सो इथे व्हेरिफिकेशन होऊन मग आपल्याला आतमध्ये जायला होतं. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ह्या एरियामधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. अगेन त्या साईडला पण अजून एक व्हेरिफिकेशन होणार आहे आय थिंक. सो ते झाल्यानंतर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. सो दिस इज द कार्ड ऑलरेडी. ओके, सो व्हेरिफिकेशन आधार कार्ड वगैरे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मला कार्ड तुमचं भेटेल. तुमचं रूम नंबर सगळं असेल. शो दॅट्स असं सगळं. तुम्ही बघू शकता आता जस्ट इथून एंटर केल्यानंतर ते बाई टीका लावते. ओके,
सो तेही झाल्यानंतर आपण इकडून आतमध्ये जाणार आहोत आता. ओके, सो मुव्हिंग इन राईट नाव. कुठे गेले सगळे आता सोडून. ऑलरेडी फोटो माझं सोडून गेलं त्या फोटो बिटो सेक्शन चालू आहे इकडे मस्त पैकी. सेक्शन वरून आपण इकडे आलोय. इकडे आल्यानंतर इथे तुमचं फोटोशूट वगैरे होईल थोडंसं. म्हणजे हे जे माणूस आहे ते फोटो काढतील तुमचे. आय थिंक जाताना आपल्याला ते फोटो भेटतील. इफ वी वॉन्ट टू टेक दॅट ॲज अ मेमरी. ओके, सो इथून आपण जाणार आहोत आता इकडे. बॅने स्टार्ट केलेलं आहे ऑलरेडी फिरायला. ठीक आहे. ओके, चला. कुठली चांगली आहे? दिस वन ऑर दिस वन? कुठली ही चांगली आहे? ओके, थँक्यू सो मच. वेलकम ड्रिंक आपल्याला ऑफर केलेली आहे. कुठली चांगली? पक्का चांगली आहे ना? कोल्ड्रिंक ठीक आहे ना? ठीक आहे. स्वीट, इट्स व्हेरी स्वीट ॲक्च्युली. तोंडाला जर पाणी कुठे जायचं? चला आता हे झालं. Let's go. छोटासा रूम आहे, बट यू कॅन सेट. आणि तुम्हाला सी सिकनेस होण्याचे चान्सेस कमी आहेत जर या रूममध्ये तुम्ही स्टे केलं तर. आणि या सगळ्यात चिपेस्ट रूम आहे आय थिंक. ओके, सो आपण नंतर जाणार आहोत ओशियन व्ह्यूच्या रूममध्ये. ओके, सो आता तुम्ही इंटेरियरवाला रूम टूर केला आहे. आता आपण ओशियन व्ह्यूचा रूम टूर करणार आहोत. ओके, इथूनच सध्या बुलबुल्यामध्ये फिरतोय आम्ही असंच. दे इथून जाऊया ना, लिफ्टने जायचं. दे बॅग मी उचलतो. दे, एक फ्लोअर खाली आहे, पटकन जाऊ. दे. ओके, चल. सो आपण आता खाली जाणार आहोत. आमचा होता 4th डेकवर. करेक्ट ना? 4th डेकवर होता ना? हां, सो 3rd डेकवर. आणि तुमचा? आमचा 4th डेकवर बोललो ना. तेच म्हणजे काही बरोबर बोलले. सो आम्ही 4th डेकवर होतो. आता चाललो आता 3rd डेकवरती. तिकडे आहे ओशियन व्ह्यू वाला रूम आपला. तिकडे जाऊया आणि थोडंसं बघूया कसं आहे रूम कसं नाही. ओके, रूम 3rd डेक ना. फर्स्ट थिंग तुम्हाला इकडे येऊन सर्च करायला लागेल की रूम कुठे आहे. सो वी डू हॅव अ मॅप. अब इकडे मॅप दिलाय बघ. मॅपमध्ये बघूया आपण. बघ ना, ह्याच्यामध्ये रेंज दिलाय ना. रेंजमध्ये बघ ना, 3527 आणि कुठलं 3652. सो 3652 ह्याच्यामध्ये 3652 म्हणजे ह्या एरियामध्ये. आणि आपण इकडे आहोत. आपण आता इकडे आहोत. सो इकडे आपण ह्या साईडला जाऊन त्या साईडला जायचं. ओके, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड युअर रूम, बट ठीक आहे. चल जाऊया आपण. माहीत पडलेलंच आहे आता. असं जाऊया. ओके, हा बघ 3652. ओके, फायनली आलो आपल्या रूममध्ये. खूप लांबून प्रवास करून आलो आपण असं वाटतं. खूपच लांब ॲक्च्युली.
चला सो वी आर गेटिंग इन. सो आता आपण चेक इन करून झालेलो होता आणि आपण चाललो आहोत स्टार नाईटला. काहीतरी खाण्यासाठी आलो आपण इकडे. आता बघूया काय भेटतं. स्टार नाईट रेस्टॉरंट आहे. आय थिंक ऑन अ टेक 4 or 5 सध्या. ओके सो जेवण घेतलं आहे थोडंसं खायला. आय थिंक बिर्याणीचे फक्त मी एक पीस घेतला याच्यामध्ये. हा कबाब काइंड ऑफ आहे काहीतरी. देन आय हॅव ते काय होतं हे चिकनचं काय होतं नाव काय होतं चिकनचं नाही माहिती. तसं तर बुफे मेनू आहे. लिमिटेड फूड असेल तिथे जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही खाऊ शकता. सो मी चेक इन करून डायरेक्टली इथे आलो. सो आता खाऊया कसं लागतं बघूया. हे छान आहे. मी सांगेन नक्की तुम्हाला काय छान आहे. करून बघितलं हे. अच्छा हे पकोडा म्हणते ना. थोडा मस्त छान आहे. आहे बघूया टेस्ट करू. आम्ही आधी टेस्ट करून बघितलं. खाल्लं तिथं. मस्त आहे. नाईस छान. ओके तो खाऊन घेतलं आपण आता मस्त. आता आपण चाललो आहे चेअरमन्स क्लबला. ओके सो तिथे जाऊ थोडंसं बसू चिल करू. जेवण एक नंबर होतं खूप भारी. टेस्ट तर खूप छान होती. वेळ खातात अजून पण. सो आता चाललो आहे चेअरमन्स क्लबला. काय ते दोन्ही मम्मी आरामात येत आहे. थोडंसं स्टेअर्स वरती खालती चढायला लागणार आपल्याला ऑब्विसली तिथे आल्यानंतर. सो दिस इज शेअरमॅन्स क्लब. हे बघू शकता तुम्ही. ड्रिंक्स वगैरे आहेत तिकडे.
सगळं भेटणार. अच्छा इथे हा ओके. दिस इज द प्लेस वेअर लाईव्ह सिंगिंग आय थिंक होते इकडे. स्ट्रीट टू स्टार्टिंग पॉईंट. ओके दिस इज नाईस. इकडे आपण येऊ नंतर परत एकदा. इथे लाईव्ह म्युझिक वगैरे होणार. गुड नाईस. नाही एवढंच आहे फेअरनेस क्लब ना. बेसिकली लॉन्ज एरिया टाईप आहे बघू शकतो. सो वरती डेक 10 वरती आलेलो आहोत आपण. म्हणून बघू शकता मस्त असा नजारा दिसतो. त्या साईडला ही चालेल ती M2M फेरी चालू आहे सध्या. दिसणार नाही त्यामध्ये. तर इकडे या साईडला पूल आहे. त्या साईडला स्टारलाईट रेस्टॉरंट आहे जे वरती डेक 10 वरती तुम्हाला तुम्ही तिकडे एन्जॉय करू शकता. ऑब्विसली फूडचं जे असतं ते सेमच असतं. स्टारलाईटच्या खाली 4th फ्लोअरला आणि 4th डेकवरती आणि सॉरी 5th डेकवरती आणि 10th डेकवरती फूड तर तुम्हाला सेमच भेटणार आहे. फक्त तुम्हाला सिटिंग्स डिफरंट भेटणार आहे. एक सो व्ह्यू बघू शकता तुम्ही. मस्त असा व्ह्यू आहे. वॉकिंग एरिया आहे. सो आय थिंक बोट स्टार्ट झालेली आहे ऑलरेडी. आय कॅन फील इट. एन्जॉय करतो. आपण जाणार होतो वरच्या डेकवरती. वरती झालं ना आपण. चला वरती जाऊया. चला चढायचा म्हणजे त्रास. नेक्स्ट टाइम क्रूज मध्ये यायचं तर आय थिंक एस्केलेटर चालू केलं पाहिजे. बस चढायचा भरपूर त्रास होतो. अजून अप्पर डेकला आलो. दिस इज डेक 11 आय थिंक. दिस इज डेक 11. सगळे वरती आलेले आहेत ऑलरेडी. आणि आपण फोर्ड सुद्धा सोडलेला आहे. दॅट इज मुंबई. वी आर हेडिंग टू डेस्टिनेशन. सगळे एन्जॉय करतात तिकडे. सगळे फोटोज वगैरे काढत आहेत. मम्मी वेट करते माझा. याचं सेल आता स्टार्ट झालेली आहे. हे तुम्ही बघता त्या साईडला जे मागच्या साईडला आहे ते मुंबई आहे. आणि कसं वाटतं तुला? छान वाटतंय. मस्त मोठं समुद्रामध्ये जातोय आणि लाटा एवढा सुंदर छान अशा हे होत आहेत. छान वाटतंय. प्रसन्न वाटतंय. एकदम मन प्रसन्न वाटतंय. शांत वाटतंय. मस्त वाटतंय. तुम्ही बघू शकता आता खूप खूप भारी आहे एक्सपिरियन्स हा. त्या साईडला आय थिंक पार्टी वगैरे चालू आहे बॅक साईड. पण तिथे जाऊ थोड्या वेळामध्ये. तर आपण आलो आहे आता सनसेट बघायला. ओके सो या साईडला गेलं तर खूप हवा आहे. आवाज आहे कसं आवाज बघू शकतो. इकडे मस्त सनसेट बघून आता संध्याकाळ आपण घालवणार आहोत. आणि याच्यानंतर आपण एक शो बघायला जाणार आहोत. ओके हे आय थिंक म्युझिकचा शो. सो बघूया शांतपणे हा सनसेट.
झाला सनसेट. आता चाललो आपल्या रूममध्ये, थोडासा फ्रेश होऊ. फ्रेश झाल्यानंतर मस्त एका शो बघू, मॅजिकल शो और समथिंग म्युझिकल शो कुठला तरी आहे, तो शो बघूया आणि आपली इव्हनिंग सुरू करूया. तो एक शो वगैरे चालू आहे त्याचे साऊथ शोज वगैरे बघितले, म्युझिकल शोज वगैरे बघितले. ओके, आता थोडंसं चेंज करूया. सकाळपासून सेम कपडे आहेत, थोडंसं चेंज करून मग जाणार आहोत आपण एका शोला अगेन. जसं सांगितलं मला की इव्हेंट्स भरपूर आहेत इकडे, तुम्हाला तुमचं आयटिनरी प्लॅन करायला लागेल. सो एक साईडला एक चाललं आहे तर दुसऱ्या साईडला दुसरं काही ना काहीतरी चालू असतं. सो तुम्हाला ही आयटिनरी तुमची मॅनेज करायला लागेल. सो एक शीट भेटेल तुम्हाला जसं एंटर केल्यानंतर, एक शीट. सो एव्हरी डेचा प्लॅन ह्याच्यामध्ये असतो ऑलरेडी, की काय कुठल्या टाईमला काय चालू आहे, कधी लंच आहे, कधी डिनर आहे. सो अकॉर्डिंगली यू कॅन प्लॅन दॅट. सो आता थकलो आहे ऑलमोस्ट, सनसेट वगैरे बघून झालेलं आहे, रूममध्ये आलो आहे, तर थोडं चेंज करून मग परत एका नवीन शोला जाऊया. ओके, तर आपण झालो आहात रेडी फॉर द शो और इव्हेंट, जे काय असेल तिकडे. आर्ट्रियम कार्निवल समथिंग, ठीक आहे. सो तिथे जाऊया आपण. ओके, लेट्स गो. ओके, सो रात्रीचे वाजलेले आहेत 8:30. आता डेक 10 वरती चिल करतात. तिकडे जेवण वगैरे चालू आहे. त्या साईडला तिथे मोठ्या स्क्रीनवरती मॅच चालू आहे, IPL वर्सेस RCB. झालं डेक 11 वरती. आता वरती जाऊ. सो आपण बोटच्या बॅक साईडला आलो, जिथून सनसेट बघितला बेसिकली. तिथूनच आपण सध्या आता बसतोय आणि रात्रीचा व्ह्यू घेतोय. ॲक्च्युली काय व्ह्यू नाही आहे, पूर्ण ब्लॅकआउट आहे सगळं, बट इथे शांत बसायला खूप बरं वाटतं. सो थोड्याशा गप्पा मारतोय आम्ही. गप्पा मारून मग आम्ही जाणार जेवायला. सो रात्रीचं काय डिनर वगैरे आहे तुमच्यासाठी नक्की शेअर करेल. अच्छा, तुम्ही बघत असाल तर इथे मागे डिनर चालू आहे. आणि सो 15-20 मिनिटानंतर आम्ही डिनरला जाऊ आणि त्याच्यानंतर बल्ले बल्ले बघायला जाणार. ठीक आहे, तर भेटूया डायरेक्ट जेवायला. बाय बाय. तसं तर व्हेरायटी तर भरपूर आहे. फिश खाऊ शकता तुम्ही, चिकन, फिश, अंड. व्हेजमध्ये पण व्हेरायटीज आहेत भरपूर. डेझर्ट पण आहे.
सो जेवल्यानंतर आम्ही डायरेक्टली इथे आलो शो बघायला. आईला ऑलरेडी थंडी वाजते तसं आम्ही हाफ शो बघून झालेलो आहोत ऑलरेडी. सो आता 10 मिनिटचा ब्रेक दिलाय. सो 10 मिनिटचा ब्रेक नंतर परत शो चालू होणार आणि शो खूप मस्त आहे. सो इट्स काइंड ऑफ लव्ह स्टोरी बट इट्स तो प्ले आहे बेसिकली. सो एक नाटक आहे ते प्रेझेंट करतात इन फ्रंट ऑफ यू. सो मी शूट नाही करू शकत बिकॉज अलाउड नाही आहे ते लाईट्स वगैरे मारतात बेसिकली की शूट नाही करत आहे आतमध्ये ऑडिटोरियममध्ये. सो आता मी सध्या फक्त मला शूट करतो कारण जस्ट टू शो यू की आतमध्ये कसं आहे. सगळे बसलेले आहेत तिकडे. ऑडिटोरियम ऑडिटोरियममध्ये शो असतो आणि तिथे असतो आपण. व्ह्यू जितका जवळून बघाल तिथे जास्त छान आहे आणि शो खूप मस्त आहे. चांगले ॲक्टर्स आहेत, चांगले डान्सर्स आहेत. सो ऑब्वियसली इकडे येऊनच तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायला लागेल. आम्ही काही शूट नाही करणार आहे आतमध्ये, आम्ही काही दाखवणार नाही. सो तुम्हाला इथे यायला लागेल. ओके सो फर्स्ट हाफ झालेला आहे. सेकंड हाफ बघणार मी. सेकंड हाफ नंतर तुम्हाला सांगेन की शो आवडला किंवा नाही. आतापर्यंत खूप मस्त आहे. सो सेकंड हाफ लाईक यू. Ladies and gentlemen, party is not over yet. Bajao! तर मित्रांनो आजचा दिवस डे 1 ॲट कॉर्डिलिया क्रूज संपलेला आहे. सकाळी आम्ही 1 वाजता 12-1 वाजता इथे पोहोचलो. चेक इन केला. सो 1-1:30 वाजेपर्यंत आम्ही जेवण केलं. ऑब्विसली तुम्ही आता बघितलंच असेल काय जेवण केलं काय नाही ते. संध्याकाळचं जेवण मला रेकॉर्ड करता आलं नाही बिकॉज तिकडे खूप गर्दी होती, खूप जण होते. सो इट्स नॉट अ गुड थिंग की आपण जाऊ त्यांच्यामध्ये आणि मध्ये मध्ये जाऊन शूट करायला ते चांगलं नाही वाटत ॲक्च्युली. सो तिकडे गेलो नाही मी जास्त, पण तिकडे खाल्लं आहे तर त्याचं एक टाईम लॅप्स मी ॲड केलेला आहे. तो ऑब्विसली तुम्ही बघितला असेल आतापर्यंत. सो ते गेलो. त्याच्यानंतर आम्ही आय फील दुपारी आम्ही लंच केला. लंच केल्यानंतर आम्ही थोडं डेकवरती गेलो, थोडं फिरलो. डेकवरती फिरल्यानंतर आम्ही एक दुपारचा एक हे होता आय थिंक एक दुपारचा संध्याकाळचा एक शो होता तो बघितला. तो संध्याकाळी जाऊन आम्ही तिकडे नाचलो आहे. डान्सची व्हिडिओ ऑब्विसली तुम्ही बघितली असेल ऑलरेडी. डान्स नंतर आम्ही थोडंसं फ्रेशन अप झालो. फ्रेशन अप झाल्यानंतर आम्ही गेलो बल्ले बल्ले शोला. सो टॉकिंग अबाउट बल्ले बल्ले शो, खूप 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 मस्त होता बल्ले बल्ले शो. ऑब्वियसली जर तुम्ही याल तर ऑब्वियसली तो शो कधीच मिस करू नका तुम्ही. बिकॉज खूप ॲक्टर्स खूप चांगले होते आणि खूप भारी होता शो. मला तरी भरपूर आवडला. ओके सो आता आम्ही आलो आहे रूममध्ये आणि रात्रीचे वाजले आहेत 12:30. सो आम्ही विचार केला थोडंसं बाहेरवरती जाऊ, थोडंसं आराम करू, बट वी आर टोटली एक्झॉस्टेड. सो इट्स बेटर टू स्लीप नाव बिकॉज आपण सकाळी उद्या आय थिंक 6-6:15 किंवा 7 वाजेपर्यंत तर ॲटलिस्ट आपण गोव्याला असू ऑलरेडी. सो गोव्याला नंतर मग उद्याचा दिवस पूर्ण गोव्याला आपल्याला घालवायचा आहे. सो इट्स बेटर टू स्लीप नाव. सो झोपूया आता सध्या आणि भेटूया आपण डायरेक्टली उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि असंच आपण आपला डे 1 एंड करूया. बाय बाय.